आज आपण कांदा खोबऱ्याचं मालवणी पद्धतीतलं वाटण बघणार आहोत. तर हे वाटण अगदी उसळ, रस्सा भाजी, तुमचं चिकन म्हणा, मटण म्हणा, या सगळ्यांची चव वाढवणारं हे वाटण आहे. तर तुम्ही हे नक्की वाटण बघा. नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बघूया कांदा खोबऱ्याचं मालवणी वाटण. तर इथे मी आता हे काही मसाले घेतले आहेत आणि इथे हा जो कांदा आहे उभा चिरून, तो मध्यम आकाराचा 2 कांदे मी उभे चिरून घेतले आहे. तसंच 1 कप ओलं खोबरं, अर्धा कप सुकं खोबऱ्याच्या कातळ्या आहेत आणि इथे काही गरम मसाले घेतले आहेत. तर या मसाल्यांमुळेच आपल्या वाटणाला चव येणार आहे. तर इथे सुरुवातीला मी 1 मोठा चमचा धणे घेतले आहे, 1 इंच हे आपलं दालचिनीचा तुकडा आहे. तसंच इथे मी जे जायफळ आहे त्याचा अख्ख्यातला पाव घेतला आहे, अर्धा चमचा काळी मिरी आहे, 6 ते 7 लवंगा आहेत. लवंगा जास्त घ्यायच्या नाही आहेत. आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा शहाजिरं आहे, अर्धा चमचा आपली बडीशेप आहे, अर्धा चमचा खसखस आहे, 1 इथे जायपत्री घेतली आहे, तर 1 चक्री फूल आणि 1 बडी वेलची आहे. तर आता आपण हे सगळे मसाले ना भाजून घेऊया. त्यासाठी मी इथे आता इकडे एक तवा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलं. तर आपल्याला तेलामध्ये जो उभा चिरलेला कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर तो छान आपल्याला लाल करून घ्यायचा आहे. हे जे वाटण आहे ना, ते मालवणी पद्धतीमध्ये ह्याच्यामध्ये सगळे मसाले, आलं लसूण वगैरे सगळं घालून भाजलं जातं आणि त्या वाटणाचा इतका खमंगपणा असतो ना, की तुम्ही त्या वाटणामध्ये हात घातला तर हाताचा पण वास जात नाही, इतका तो वास छान असतो. आणि हे कांदा खोबरं आता बघाल, कांदा जो आहे ना तो लाल झाला आहे. तर मी जास्त लाल केला नाही आहे, कारण आपण पुन्हा याच्यात आता हे 1 कप ओलं खोबरं घातलं आहे, तर त्यामुळे पण तो हळूहळू भाजत जाणार आहे, म्हणून मी अर्धवटच भाजून घेतला. आता आपल्याला हे जे कांदा खोबरं आहे ना ते छान लाल करून घ्यायचं आहे. तर मी ते आणि आपली ही जी फ्लेम आहे ती मीडियमवर ठेवून मी हे सगळं भाजते आहे. तर छान भाजून घेतल्यामुळेच आता समजा हे जास्तीचं वाटण आपण करत असेल फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी, तर ते आपल्याला चांगलं भाजलं जाणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ते कमी भाजलं ना तर ते तुमचं वाटण आठवडाभर टिकणार नाही, खराब होऊ शकतो. आणि इथे आता बघा हे किती लाल करून घेतलं ते मी तुम्हाला जवळून दाखवते. तर हे इतपत आपल्याला लाल करून घ्यायचं आहे. आणि मी आता हे जे कांदा खोबरं आहे ते काढून घेते आणि जे आपण सुका खोबऱ्याच्या कातळ्या करून घेतल्या त्या भाजून घेणार आहे. तुम्ही सुकं खोबरं किसून घेतलं तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल. तर मी आपला जो बटाटा स्लायसर आहे त्याच्यामध्ये हे कातळ्या काढून घेतल्या, ते मला सोपं वाटतं. तर म्हणून आता आपण हे चांगलं असं व्यवस्थित ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत आणि ते अगदी आपल्याला हे पण लाल करून घ्यायचं आहे. आणि हे जे कांदा खोबरा आणि आपण हे जर भाजायला लागतो ना त्याचा घमघमाट इतका घरभर पसरतो ना, की असं ते खावंसं वाटतं, इतका छान येतो, वास येतो. तर आता हे पण माझं भाजून झालं आहे पहा, लाल झालेलं आहे. तर आपण हे पण आता काढून घेऊया. आणि जे आपले आता मसाले आहेत ते जे आपण गरम मसाले घेतले ते भाजायला घेऊया. तर सर्वात आधी मी हे धणे घालते, ते थोडेसे परतली की त्याच्यामध्ये आपण, आणि आता गॅस आपल्याला बघा तवा चांगला तापलेला आहे, तर गॅस मी अगदी स्लो करते, कारण आपले जे गरम मसाले ते करपायला नको आणि मग त्याचा कडवट वास यायला नको. तर इथे मी आता अर्धा चमचा बडीशेप घातली, अर्धा चमचा शहाजिरा आहे. तसंच आपण याच्यामध्ये हे 1 जायपत्री घेतलेली ती टाकली आणि ही आता आपण चांगली मंद गॅस ठेवला आणि परतून घेणार आहोत, कारण मंद गॅसवर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे. तर मी हे थोडंसं जायपत्रीचे तुकडे करून घेतले व्यवस्थित भाजण्यासाठी आणि हे आपलं आता झालं आहे. तर मी काढून घेते. आता दुसरे जे आपले मसाले आहेत ते पण आता आपण भाजून घेऊया. तर इथे मी आता ही जी लवंग घेतली आहे ती लवंग घालते. जवळजवळ 7 लवंगा आहेत. लवंगा जास्त घालायचे नाही, लवंगाचा जो तिखटपणा आहे तो जास्त झाला तर जे आपली आमटी वगैरे चांगली लागणार नाही, याच्यासाठी ते बेतानेच घालायचं. त्यानंतर मी इथे चक्री फूल, आपली दालचिनी, पाव आपण जायफळ घातलं आहे, 1 बडी वेलची आणि अर्धा चमचा आपण ही खसखस घातली आहे. ही पण छान अशी आपण परतून घेऊया आणि चांगलं लाल झालं की आपण एकदम पण करपूया नको, थोडंसं परतलं की आपण हे काढून घेऊया. आता माझा तवा जो आहे तो भिड्याचा आणि तो चांगला जाड आहे, त्यामुळे व्यवस्थित ते भाजलं गेलं आहे तर मंद गॅसवर. तर मी आता हे पण काढून घेते. याच्यानंतर आपल्याला इथे आलं, मी इथे लसूण आहे ते 1 गड्डा घेतले, आलं
1 इंच आहे, 2 तिखट मिरच्या आहे आणि मूठभर कोथिंबीर आहे. तर इथे 1 चमचा तेल घालून हेही आता आपण ह्याच्यामध्ये चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मालवणी पद्धतीत हे जे कांदा, खोबरं, त्यानंतर गरम मसाले, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं भाजून घेतात आणि त्याचं एकच वाटण करतात. आणि ते वाटण तुम्ही रश्श्यात म्हणा, उसळीमध्ये म्हणा, मग चिकनला, मटणला जर घातलं ना, तर तुमची त्या पदार्थाची चव वाढल्याशिवाय राहणार नाही, इतकं हे छान वाटण लागतं. तर तुम्ही समजा कोण कोण जी लोकं नोकरी करतात त्यांच्यासाठी तर हे उत्तम आहे. एकदा कसं करून ठेवायचं आणि आठवडाभर चालतं. फक्त त्यापेक्षा आता हे माझं बघा वाटण हे भाजून झालं आहे सगळे मसाले वगैरे. तर मी आता हे मिक्सरमध्ये थंड पण झालं आहे. तर मी हे मिक्सरमध्ये काढून ते थोडं थोडं करून आधी असं सुकं फिरून घेणार आणि त्याच्यानंतर पाणी घालून वाटणार आहे. कारण सुके मसाले असल्याने ते थोडेसे बारीक झाले पाहिजे. पाणी घातल्यावर ते पटकन बारीक होत नाही. याच्यासाठी मी आधी सुक्यास असं फिरून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडं पाणी घालणार आहे. आता मला अजून एक रिक्वेस्ट करायची आहे. जे लोक असं वाटण करून घेतात त्यांनी आठवड्यापेक्षा मात्र जास्त करू नका, नाहीतर ती त्याची चव बदलून जाते. मी हे तुम्हाला मुद्दामून दाखवते. मी नेहमीच्या नेहमी वाटण करत असते, पण आज जी लोकं अशी नोकरी कामाला जातात त्यांच्यासाठी हे करून दाखवलं आहे. तर हे पहा, हे आता आपलं वाटण छान बारीक झालं आहे आणि मी काय करणार, हे स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवणार आणि जसं आपल्याला हे वाटण लागेल तसं आपण हे वापरायचं आहे. तर सध्या लोक कांदा खोबरं खूप कमी खातात, त्यामुळे हे थोडं थोडं करून हे असं करून ठेवलं की आपल्याला जसं हवं तसं 1 चमचा किंवा असं वापरता येतं. तर तुम्ही हे वाटण नक्की करून बघा. हे वाटण खूप छान होतं, तुमच्या पदार्थाची चव वाढवतं. तर तुम्ही करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.